मेरा नाम मंगेश कृष्णा कुर्टे है। मैं यहाँ रत्नागिरी में वाटत गांव में रहने वाला हूँ और हमारा यहाँ जो हाइडन सिटी प्लांटेशन है उसमें अभी 15 गुंठा में मैंने 120 पेड़ लगाए हैं। अभी ये तीसरा साल शुरू है और उसमें आम आने भी लगे हैं। अभी हमारे जो फादर है उनसे हम अभी चालू अभी मैं 10 साल से यही काम कर रहा हूँ फार्मिंग में। इकडे कसं कोकणात कसं आहे की इकडचं जे वातावरण आहे ना, जी किनारपट्टी आहे, पूर्ण कोकणाची जी किनारपट्टी आहे, हे वातावरण अल्फान्सोसाठी एकदम सूट आहे. म्हणजे याच्यात एकदम चांगल्या प्रकारची क्वालिटी तयार होते हापूससाठी, अल्फान्सोसाठी. म्हणूनसाठी हे स्पेशल आहे इकडचं. त्यामुळे अल्फान्सो चांगला होतो इकडे ह्या कोकण भूमीमध्ये. मेहनत तो म्हणजे ह्यासाठी आहे ना, जे हार्डवर्क आहे ना ते तर करावंच लागतं, त्याशिवाय होतच नाही. कारण इकडची जी जमीन आहे ना ती पूर्ण अशी कातलाची आहे. कातल म्हणजे हार्ड एकदम जो दगड आहे त्यातून बनलेली माती आहे. त्यामुळे आहे ना खूप मेहनत घ्यावी लागते आणि पाण्याचं नियोजन सुरुवातीपासून व्यवस्थित द्यावं लागतं. म्हणजे 3 वर्ष कंटिन्यू झाडाला पाणी द्यावंच लागतं आणि ते दिलं तरच ते झाड चांगल्या पद्धतीने वाढतं. आणि त्यासाठी सेंद्रिय खतं वगैरे जी आहेत ती जास्त प्रमाणात द्यावी लागतात. म्हणजे झाडाची हाईट खूप चांगली पद्धतीने होते आणि क्वालिटी येते चांगली. आता कसं आहे, झाड आता ही जी झाड बघतोय आपण ही 3 वर्षाची झाडं आहेत. म्हणजे तिसऱ्या वर्षात यावर्षी तुम्हाला आंबे लागले दिसत आहेत. म्हणजे जर आपण मेहनत घेतली तर तिसऱ्या वर्षापासून आपण उत्पन्न घेऊ शकतो. आणि ह्या पद्धतीतली लागवड केली तर ते चांगल्या पद्धतीने उत्पन्न आपण घेऊ शकतो. कारण इथे बघा, इथे माती तर कमीच आहे, कातलच जास्त आहे, तरीसुद्धा आपण तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न इथे घेतलेलं आहे.